नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी सायली तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. खरं तर आज मी तुमच्यासोबत खूप छान एक गोष्ट शेअर करणार आहे. त्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की आता येत आहे हरतालिका. आणि हरतालिका सण असला की आपण लेडीज काय करतो ना, खूप सारं प्लॅनिंग करतो. कुठली साडी घ्यायची, ब्लाऊज कसा स्टिच करायचा, डिझाईन कशी बनवायची त्यावर, त्याचबरोबर कुठली ज्वेलरी वेअर करायची, मेकअप कसा करायचा, हेअरस्टाईल कसं करायचं, हे भरपूर सारं आपण ठरवलेलं असतं. म्हणजे प्रत्येक लेडीजच्या बाबतीत तसं असतंच. एखादी साडी आपण नवीन घेत असतो किंवा आपल्याकडे ऑलरेडी ती कधी ना कधी आपण घेतलेली असते किंवा असते एखादी नवीन जी आपण आधी वेअर केलेली नसते. सो ती सुद्धा आपण घालतो. आणि कधी कधी एखादी साडी अशी असते खूप दिवसापासून घातलेली नसते, वर्षापासून, आणि तीही घालतो. म्हणजे आपल्या चॉईसवर असतं. सो त्याच पद्धतीने माझ्याकडे सुद्धा एक साडी आहे. ती मी याआधी कधीच घातलेली नाहीये. सो मी खास हरतालिकेसाठी ती साडी नेसणार आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यावर खूप सुंदर असा डिझाईनर ब्लाऊज सुद्धा स्टिच केलेला आहे. सो सगळ्यात आधी मी तुम्हाला साडी दाखवते की मी हरतालिकेसाठी कुठली साडी नेसणार आहे आणि त्यावरचा ब्लाऊज सुद्धा. सो बघा मग, ही आहे साडी. छान असा नेव्ही ब्ल्यू कलर आहे. अशा कलरची साडी माझ्याकडे तरी नव्हती. म्हणजे एक नेव्ही ब्ल्यू होता, पण शेड थोडा वेगळा होता. ही थोडी वेगळी आहे. काठ खूप छान असा मोठा आहे. तर पूर्ण अशी बघा साडीवर ना बुट्टी बुट्टी आहे आणि एका साईडला ना छोटा काठ आहे. ठीक आहे, एक साईडला मोठा आहे आणि खालच्या साईडला मोठाच येणार आहे. सेम खरं तर याच प्रकारे ब्लाऊज पीस सुद्धा सेम कलरचा आहे. काहीच फरक नाहीये. त्यावर सुद्धा एक साईडला मोठा काठ होता, एक साईडला छोटा होता. सो ब्लाऊज मी तुम्हाला दाखवतेस की काठ कशा पद्धतीने ऍडजस्ट केलेला आहे. साडी सेम पूर्ण अशीच आहे आणि याचा जो काही पदर आहे ना, तर तो बघा ह्या पॅटर्न मध्ये आहे. म्हणजे असं काही वेगळं नाहीये, फक्त बघा अशा शेड आहे लाइनिंगची. आणि याचा काठ जो आहे ना, तर हा कॉपर गोल्डन आहे. आजकाल ना बऱ्याच साड्यांना कॉपर गोल्डन असतो. आणि जर कॉपर गोल्डन असलं तर ब्लाऊज डिझाईन बनवायला आपल्याला सेम तीच म्हणजे तशीच लेस लावावी लागते, कारण की आपली गोल्डन लेस त्यावर मॅच होत नाही. आणि जर तसं लावलं तर सगळं लुकच बिघडतं. सो त्यामुळे मग मॅचिंग लावलेलं बेटर असतं. सो बघा ही साडी आहे छान. खरं तर अजून याला पिको फॉल केलेलं नाहीये, करेन मी. त्याच्यावरचा ब्लाऊज दाखवते. बघा हा आहे ब्लाऊज. हा जो काही ब्लाऊज आहे ना, त्याच्या म्हटल्याप्रमाणे एका साईडला मोठे काठ होते छान असे. सो मोठे काठ मस्त स्लीव्हजला घेतलेले आहे. बघा याची बॅकनेक डिझाईन बघा ह्या पद्धतीने स्टिच केलेली आहे. मध्ये छान असा बो लावलेला आहे. त्याला एक छोटंसं बटन, कॉपर गोल्डन कलरची नॉट रेडीमेड सिंपल छोटंसं आपण इथे बघा फॅब्रिकचं लटकन बनवलेलं आहे. एकदम सोपं आहे, एकदम अगदी 1 मिनिटातच होतं असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. आणि इथे बघा काठ मी म्हटलं ना की मोठा काठ आपण स्लीव्हसाठी घेतला, त्यानंतर छोटे काठ राहिले होते. सो ते फक्त आपण बघा मग चौकोन गळ्यावर ही डिझाईन बनवलेली आहे. आणि मध्ये छान असा हा बो लावलेला आहे. ऍक्च्युली बऱ्याचदा आपल्याला ना एक साईडला मोठा काठ एक साईडला छोटा असेल तर मोठा काठ जर घेतला आपण स्लीव्सला तर छोट्या काठापासून कशी डिझाईन बनवावी हे सुचत नाही. तर ही डिझाईन तुम्ही इझिली बनवू शकता, खूप सोपी आहे. आणि अजून महत्त्वाचं म्हणजे इथे मी बघा हे त्रिकोण लावलेले आहेत. सेम जर का तुमचा साडी आणि ब्लाउज पीसचा कलर जर कॉन्ट्रास्ट असेल तर तुम्ही ते कॉन्ट्रास्ट यूज करू शकता, जेणेकरून ते अजून उठून दिसतील. हे कसं ना सेम कलर झाला त्यामुळे एवढंही लक्षात येत नाहीये. पण मला ना नवीन वेगळ्या पद्धतीची थोडी डिझाईन बनवायची होती, जेणेकरून तुम्हाला पण आयडिया येईल की छोट्या काठापासून आपण कुठली डिझाईन बनवू शकतो. आणि बऱ्याचशा कमेंट्स असतात. ऍक्च्युली कमेंट्स म्हणण्यापेक्षा काय होतं ना, आपल्याकडे सुद्धा बरेचसे कस्टमर असे येतात की त्यांना ना जास्त डिझाईन नको असते, थोडीशीच डिझाईन हवी असते. त्याच त्यांची रिक्वायरमेंट असते की एक तर गोल गळा किंवा चौकोनी गळा. सो मग चौकोनी गळ्यावर सुद्धा बघा आपण किती सुंदर डिझाईन बनवू शकतो. आणि याची थोडीशी आयडिया तुम्हाला यावी. खरं तर यासाठी मग मी तुम्हाला ही जी काही डिझाईन आहे ना ती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. मी पुन्हा सांगते ही त्रिकोण यामध्ये एवढी उठून दिसत नाहीये, पण जो कॉन्ट्रास्ट कलर असेल तो खूप छान दिसणार आहे. आणि बो सुद्धा इथे मस्त असं आपण बनवलेला आहे. त्याचनंतर याची स्लीव्स मी तुम्हाला एकदा व्यवस्थित दाखवते. बघा थोड्या नवीन वेगळ्या पद्धतीची मी स्लीव्स बनवली, बाकी सगळी सेम घेतली. खरं तर ही कोपऱ्यापर्यंत आहे. आणि बघा इथे गोलाकार शेप घेतलेला आहे पूर्ण स्लीव्सला. आणि ना खरं तर ही घातल्यावर खूप छान दिसणार आहे. ट्रेंडिंग डिझाईन बनवलेली आहे आपण स्लीव्हची. फिनिशिंग वगैरे एकदम मस्त आली. इथे आपण कुठलीच लेस यूज केली नाही. कधी कधी ना आपल्याला असं वाटतं की नको लेस यूज करायला नको, तर अशा वेळेस बघा तुम्ही ही बॅकनेक डिझाईन बनवू शकता. इथे लेस लावलेली नाहीये तरी फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे. लुकही मस्त आलेला आहे. बाहीला सुद्धा आपण इथे लेस लावलेली नाहीये तरी सुद्धा बाही खूप छान असं लुक
दिसणं एकदम डिसेंट लुक येणार आहे खरं तर ह्या बाही डिझाईनमुळे आणि ह्या बॅकनेक डिझाईनमुळे. सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकता. त्याचबरोबर याचा फ्रंट पार्ट आहे प्रिन्सेस, पफ वगैरे एकदम मस्त परफेक्ट आलेला आहे बघा, बघितल्यावरच लक्षात येतं. सो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो काही ब्लाऊज आहे त्याची फिटिंगची लाईन जी आहे ना, तर ती सुद्धा एकदम प्रॉपर अशी बघा स्ट्रेट आलेली आहे. कुठेही काही गोळा झालेला नाहीये, मुंढ्यातले जॉईंट सुद्धा खालीवर झालेले नाहीये, एकदम परफेक्ट अशी फिटिंग फिनिशिंग आलेली आहे. सो हा जो काही ब्लाऊज आहे ना, त्याची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर ऑलरेडी टाकलेली आहे. म्हणजे खरं त्याची डायरेक्ट कपड्यावर कटिंग कशी करायची सांगितलेली आहे. बऱ्याचदा डायरेक्ट कपड्यावर म्हणजे आपला टाइम वाचवण्यासाठी आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग करत असतो, मग ती कशी करावी हे कळत नाही, बरेचसे प्रश्न पडलेले असतात. सो मी अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे की कमीत कमी टाईममध्ये डायरेक्ट कपड्यावर प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग कशी करायची. कॅल्क्युलेशन, फॉर्म्युले, मुंडा, शोल्डर सगळं अगदी सविस्तर सांगितलेलं आहे. त्याचबरोबर ही जी काही बाही डिझाईन आहे याचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे, कशा पद्धतीने मॅनेज करायचे, गोलाकार शेप वगैरे सगळं. याची बॅकनेक डिझाईन, फ्रंट पार्टची स्टिचिंग संपूर्ण ऑलरेडी मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेली आहे. फिटिंगची लाईन सरळ येत नाही, सो त्यासाठी काय करायचं तर ते सुद्धा मी अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. कारण बऱ्याचशा कमेंट्स असतात ब्लाऊज स्टिच करता येतो पण फिटिंगची लाईन सरळ येत नाही. ॲक्च्युली ती सरळ म्हणण्यापेक्षा ती क्रॉसमध्ये सरळ असते, हे बऱ्याचदा तुमच्या लक्षातच येत नाही, पण अशी सरळ पाहिजे नसते. सो त्यासाठी कुठल्या टिप्स अँड ट्रिक्स फॉलो करायच्या, बाही डिझाईनची असेल तर ती कशी जोडायची, ब्लाऊजची उंची बऱ्याचदा कमी जास्त होते. सो अशा वेळेस परफेक्ट येण्यासाठी शोल्डर जोडताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची, सो हे अगदी सगळं मी सविस्तर ऑलरेडी सांगितलेलं आहे. जर तुम्हाला कोणाला असं छानसा डिझायनर ब्लाऊज स्टिच करायचा असेल तर तुम्ही आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर जाऊन व्हिडिओज बघू शकतात. अगदी आत्ताच टाकलेला आहे. त्याचबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे याची बॅकनेक डिझाईनचा जो व्हिडिओ आहे ना, खरं तर तो त्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिलेला आहे. भरपूर जणांना याची बॅकनेक डिझाईन, बाही डिझाईन आवडलेली आहे. जर अजून तुम्ही कोणी ते व्हिडिओ बघितले नसतील आणि असं छानसं डिझायनर ब्लाऊज स्टिच करायचं असेल तर ते व्हिडिओज नक्कीच बघा, ठीक आहे. सो बघा, मग अशा पद्धतीने माझी तर साडी आणि ब्लाऊज रेडी आहे. म्हणजे साडी नाही म्हणता येणार, खरं तर साडीला अजून पिको फॉल बाकी आहे. सो फॉल लावायला म्हणजे मी जरा विचार करते आता लगेच लावणं मला पॉसिबल आहे की नाही ते, पण पिको मी करेलच. सो म्हणजे नाही काही तर माझा ब्लाऊज तरी रेडी आहे. बऱ्याचदा असं होतं की मी साडी वगैरे घेते पण स्वतःचा ब्लाऊज स्टिच करायला टाईमच नसतो. असं बऱ्याच जणींच्या बाबतीत होत असेलच. कारण की आपण काय करतो ना, कस्टमरचं पटपट शिवून घेतो आणि स्वतःचं आपण लवकर शिवतच नसतो. सो असो, हे छोटे मोठे अनुभव आयुष्यात चालूच असतात. सो तुमच्या बाबतीत पण होतं का असं, तर ते मला कमेंट करून नक्की कळवा. पण मी ह्या वेळेस ना वेळात वेळ काढून स्वतःचा ब्लाऊज छान परफेक्ट असा स्टिच करून ऑलरेडी रेडी करून ठेवलेला आहे. सो तुम्ही कोणी साडी आणि ब्लाऊज रेडी करून ठेवलेला आहे तर ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि फायनली माझं तर फिक्स झालेलं आहे की ही साडी नेसणार आहे मी हरतालिकेसाठी. ब्लाऊज सुद्धा रेडी आहे. सो तुम्हाला हा डिझायनर ब्लाऊज, ही साडी कशी वाटली तर ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. याच्यावरची ज्वेलरी वगैरे अजून काही मी डिसाईड केलेलं नाहीये, त्याच्यावर कशी ज्वेलरी मॅच होईल तर मला पण काही कळत नाही, कारण कॉपर गोल्डन त्याचं काट आहे. सो जर तुम्हाला काही आयडिया असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या कमेंटची नक्कीच वाट बघेल, ठीक आहे. सो चला मग आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात, कारण आज मला बरीच सारी कामं आहेत छोटी मोठी. म्हणजे हे पिकोफॉल वगैरे करणं, ब्लाऊजला हात शिलाई वगैरे करणं, हे हुक लुक, हे म्हणजे छोट्या मोठ्या कामं माझी बाकी आहेत. सो आज मला ते कम्प्लीट करायचे आहे, ठीक आहे. सो चला मग मी माझ्या पुढच्या कामाला लागते आणि तुम्हाला ॲडव्हान्समध्ये हरतालिकेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तुमचा दिवस छान आनंदात जाऊ ही सदिच्छा, ठीक आहे. सो चला मग आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल, ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.